हॅलो. प्रत्येक शिव कार्याला ज्याच्या प्रतिमेचे पूजन होते ते म्हणजे देवाचा देवाचा देव तो अधिपती म्हणजे गणपती म्हणजे श्री गणेश, ज्यांच्या या या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांना दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी टेजवर संपर्क साधायचा आहे. श्रेया 11 वर्सेस साई 11 चालू असलेला सामना. एका जोरदार अशी लढत पाहायला मिळेल आपल्याला या संघामध्ये. चालू असलेला सामना स्ट्राईकला येतो साई यश इलेव्हनचा राकेश, नॉन स्ट्राईकला अजिंक्य जाधव. एक असा षटकारांचा बादशाह मानला जातो तो राकेश खरिवले. तर बघूया गोलंदाज राज पाटील. 10-12 पावलाचा मारा करणार तो राकेश. आणि हा राकेशला हा चेंडू काही समजला. चेंडू सरळ जातो ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला असे गोलंदाजी पाहायला मिळाली. मागचा जर सामन्याचा विचार केला तर गणेश सारखाही घातक असा फलंदाज ज्याने षटकारांचा धुमाकूल घातला आणि आपल्या संघाला विजय केलाय. आता साई 11 संघाचा राकेश काय करणार आपल्या संघासाठी. राकेश, नॉन स्ट्राईकला अजिंक्य जाधव. आणि एक बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. स्ट्राईक मात्र चेंज होते. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ते राजच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना बघूया पुन्हा हा राज काय करणार आपल्या गोलंदाजी मार्फत. चला पंच, सामना लवकर लवकर चालू करायचा आहे आपल्याला. अजून खूप संघ खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू राजचा. मात्र एक हलकीशी प्लेस, कुठे धाव रोखली गेली नाही. एक धाव पूर्ण. धाव संख्यामध्ये वाढ. धाव संख्या झालेली आहे 2. पहिले षटक चालू असताना धाव संख्या झालेली ती 2. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला राजच्या मार्फत. तर आपल्याला चांगला असा फलंदाज पाहायला मिळतोय राकेश. अजिंक्य विरोधात आहे अतुल आमरे, अमोल खोपकर. आणि हा चेंडू मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. धाव संख्या मात्र रोखती ती 2 या अंकावर. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा राकेश काय करणार. वारंवार बॉलचा जरा संपर्क होतो पण चेंडू मध्ये कोणतीही प्रकारची धाव येत आणि ऑफ साईडला मारलेला चेंडू. 1 बाउस चौकार. डीजे मास्टरला एक संधी. बघूयात ऑफ साईडला मारलेला चेंडू राकेश यांनी चांगला असा कटवलेला आहे. 4 धावामध्ये वाढ. बघा पुढचा चेंडू. आणि हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा आणि बॉलचा जेवढा संपर्क पाहिला तेवढा भेटला नाही. धाव संख्यामध्ये 1 वाढ. धाव संख्या झालेली. पहिले षटक संपल्याचा इशारा येतोय. धाव संख्या झाली ती 7.
बघूया चांगला असं षटक पाहायला मिळेल ती आपल्याला राजच्या मार्फत. बघूया दुसरे षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार अतुल आमरे. तर दुसरे षटक श्रेया 11 मधनं अतुल आमरे स्वतः कर्णधार. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ताकद आहे, क्षमता आहे. चांगलाचे फलंदाज त्या श्रेया 11 मध्ये आहेत. तुझा आपण थोडा विचार जर केला तर जीवन पाटील एक घातक असा फलंदाज ज्याने 2018 मध्ये चांगला धुमाकूल घातला होता. हा मैदान त्याने गाजवला होता. सचिन दलवी तसेच अमोल कोपकर, विलास मोरे, रमेश पाटील चांगले असे गोलंदाज, जे जुने जाणते गोलंदाज, जवळजवळ 20-25 वर्षाचा अनुभव. बघूया अतुल आमरे दुसऱ्या षटकामधले पहिला चेंडू आणि हा बॅटची कडा घेऊन जातोय. मात्र एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, धाव संख्यामध्ये एक निव्वळ, धाव संख्या झालेली ती 8. तर बघूया अजूनही सलामीची जोडी मैदानात राकेश आणि अजिंक्य जाधव. साई 11 संघाकडनं चालू असलेला सामना श्रेया 11 वर्सेस साई यश 11. धन्यवाद डीजे. चालू असलेला सामना श्रेया 11 वर्सेस साई यश 11 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना साई यश 11 संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 14 आणि दुसरं षटक अतुल आमरेकडून 10-12 पॉईंटचा स्टार्ट, परंतु छोट्या स्वरूपाची एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि धाव संख्या मात्र 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचली ती बिनबाद 15. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना साई यश संघाची धाव संख्या पोहोचलेली ती बिनबाद 15. सिद्धेश आमरे कुठे स्टेजकडे संपर्क साधा. पुन्हा एकदा सामन्याकडे अतुल राकेश आणि उंचावरून कणकणी षट मारलेला चेंडू आणि चांगला झेल घेण्यात यशस्वी झाले ते सचिन दलवी आणि हा पहिला मोठा झटका. असला तो साई यश 11 संघाला. धाव सुंदर झेल घेतलाय सचिन दलवी यांनी. धाव संख्या मात्र स्थिरावले 15 या अंकावर. अतुल यांच्या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा अतुल टू अजिंक्य. 10-12 पॉईंटचा स्टार्ट आणि हा चेंडू मात्र अजिंक्यला काही समजला नाही, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे आणि धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचली ती 16. आणि मिलिंद सावंत जांभिवली यांचं इथं आगमन झालं, त्यामुळे त्यांचे नंदनपाडा प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत आणि त्यांना स्टेजवरती येण्याची विनंती करतो. मिलिंद सावंत, सिद्धेश आमरे यांचं सुद्धा मंडळाकडून हार्दिक स्वागत. बघू पुन्हा एकदा सामन्याकडे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना साई यश संघाची धाव संख्या पोहोचली होती 16. बघू पुन्हा एकदा
अतुल टू सुयोग. सुयोग यांनी हा लेग साईडच्या दिशेने उंचावरून खणखणीत मारलेला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी, दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धाव सुद्धा सुरक्षितपणे पूर्ण. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली ती 18 आणि दुसरं षटक संपल्याचा इशारा अंपायर सुरेश ताते यांच्याकडून आलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 या अंकावर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अजिंक्य यांच्याकडून आणि तितकी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली या श्रेया 11 संघाकडून. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि धावा झालेल्या त्या 18. साई संघाने एक विकेट मात्र गमावली राकेश यांची. बघूया आता श्रेया 11 कडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे तो सुजल. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते सुजल. पाहूया सुजल काय करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अजिंक्य टू सुजल यांचा 10-12 पावलांचा स्टार्ट आणि हा चेंडू मात्र अजिंक्यला काही समजला नाही, परंतु छोट्या स्वरूपाची एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. धावसंख्येचं फलक मात्र 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचली ती 19. तिसरं षटक प्रगती पथकावर असताना धावसंख्या मात्र पोहोचली ती 19 या अंकावर. पुन्हा एकदा स्ट्राईक स्टार्ट येतो सुयोग टू सुजल उर्फ बुमरा. बघूया सुजल टू सुयोग. 10-12 पावलांचा स्टार्ट. हा मात्र चेंडू सुयोगला काही समजला नाही, परंतु एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. एका धावावर समाधान मानावं लागेल सुयोगला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती 20. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचेल ती 20. पुन्हा एकदा अजिंक्य टू सुजल याचा 10-12 पावलांचा स्टार्ट आणि अजिंक्यला काही चेंडू समजलेला नाही, परंतु डिक्लरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती 21. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचली ती साई संघाची 21. अंपायरचं काम पाहत आहे ते अंपायर सुरेश ताते आणि नितीन पाटील. बघूया तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचली 21. बघूया पुन्हा एकदा सुजल टू सुजल याचा 10-12 पावलांचा स्टार्ट आणि सुजल यांनी हा लेग साईडच्या दिशेने उंचावरून मारलेला चेंडू. पाहूया काय होते आणि हा खणखणीत चौकार. डीजे आणि हा खणखणीत चौकार सुयोग यांच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 25 आणि याच्यानंतर होणारा सामना आज्ञा 11 आणि आई एकविरा. पुन्हा एकदा सुजल यांचा पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंचावरून. पाहूया काय होत आहे आणि हा चेंडू सचिन दलव्याला काही समजला नाही, परंतु एक धाव पूर्ण. दुसरं धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा सुद्धा सुरक्षितपणे पूर्ण. तिसरं धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 3 धावा सुद्धा सुरक्षितपणे पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या पोहोचली ती. मात्र या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली मोठी अडथळा निर्माण झाला. सशाच्या गतीने सचिन दलवी आले होते, परंतु कुठेतरी खैरा वैराने हा चेंडू हवेमध्ये राहिला आणि थोडे त्यांना हा चेंडू समजला नव्हता कुठल्या दिशेने येईल, कारण जरा थोडेसे नैसर्गिक अडथळा आल्यामुळे. आणि हा चेंडू मात्र खतरनाक असा चेंडू पाहायला मिळाला, मारला तो अजिंक्यच्या या बॅटमधून. परंतु एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि एक चोरटी धाव. अशी धाव संख्यामध्ये 1 निवाड आणि धाव संख्यामध्ये मला वाटतं 3 निवाड धाव संख्या झालेली ती टोटल. नरेश दलवी गुण लेखक 31. तर धाव संख्या झालेली ती 31.
श्रेया इलेव्हन संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. येण्याची विनंती करतो. चला साह्य संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. श्रेया इलेव्हन संघाची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. काय द्याला रन किती पाहिजे 31 का 30? 18 चेंडू आणि 31 धावांचं पाठलाग. चालू असलेला सामना साह्यश इलेव्हन वर्सेस श्रेया इलेव्हन. पहिला 18 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि श्रेया इलेव्हन संघापुढे 31 धावांचं साह्य संघाकडून वैयक्तिक पहिल्यानं संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो अजिंक्य आणि श्रेया इलेव्हन संघाकडून सलामीसाठी येत आहे तो मनोज आणि नॉन स्ट्राईक साठी अतुल. 18 चेंडू आणि 31 धावा. पाहूया. अंपायरना विनंती करतो सामना लवकरात लवकर चालू करा. सर्वांनी जरा वेळेचं भान राखा कारण आपले सामने जरा उशिरा चालू झालेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक टीमकडे फक्त 15 मिनिटाचा अवधी राहील आपले 3 ओव्हर समाप्तीसाठी. पुन्हा एकदा सामन्याकडे अजिंक्य टू मनोज. 18 चेंडू आणि 31 धावा. काय होणार? अजिंक्यचा 10-12 स्टार्ट आणि मनोज याने मारलेला हा गावठी तडाखा. रस्सा ऐकला परंतु हा गावठी तडाखा आपल्याला इथं पाहायला भेटला मनोज याच्या बॅटिंग मधून आणि धाव संख्या मात्र 6 ने वाढते. श्रेया इलेव्हन संघाची धाव संख्या पोहोचेल ती बिनबाद 6. अजिंक्यच्या पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना श्रेया इलेव्हन संघाची धाव संख्या पोहोचेल ती बिनबाद 6. पुन्हा एकदा अजिंक्य टू मनोज याने लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू परंतु खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागते ते मनोज याला. धाव संख्या मात्र 1 ने पोहोचली ती. धाव संख्या वाढते ती 7. बिनबाद 7. आई एकविरा आणि आज्ञा इलेव्हन संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी स्टेजकडे संपर्क साधा. आई एकविरा आणि आज्ञा इलेव्हन. पुन्हा एकदा सामन्याकडे. अजिंक्यच्या पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक साठी येतो अतुल. अजिंक्य टू अतुल. अजिंक्यचा 10-12 पॉईंटचा स्टार्ट. पाहूया पुन्हा एकदा आणि अतुल याला काही चेंडू समजलेला नाही. धावसंख्या मात्र 7 या अंकावर स्थिरावली आहे. अजून या अजिंक्यच्या पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि नाणेफेकी होते आहे आज्ञा इलेव्हन आणि आई एकविरा. नाणेफेकी करताय रमाकांत ढेने आणि
आज्ञा 11 संघाने टॉस जिंकलेला आहे, तरी त्यांचा कर्णधार हेमंत पाटील याला विनंती करतो. आज्ञा 11 हेमंत पाटील प्लीज. आणि हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचली ती 8. अजूनही अजिंक्यच्या पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आज्ञा श्रेया 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 8 या अंकावर. 18 चेंडू आणि 31 धावांचं मापक आव्हान. बघू काय करताय आज्ञा 11 संघाची. सलामीची जोडी अतुल आणि मनोज अजूनही मैदानात. पुन्हा एकदा अजिंक्य 2 मनोज. अजिंक्यचा 10-12 पावलांचा स्टार्ट आणि मनोज आणि पुन्हा एकदा हा गावठी तडाखा, पुन्हा एकदा खणखणी षटकार डीजे. आणि हा पुन्हा एकदा गावठी तडाखा मनोज यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते. अजूनही अजिंक्यच्या पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचेल ती 14 या अंकावर. जवळजवळ अर्धा सामना आटोपलाय. मनोज आणि पुन्हा एकदा अजिंक्य टू मनोज. 10-12 माझा स्टार्ट आणि हा चेंडू मात्र मनोजला काही समजलेला नाही, परंतु मनोज आणि त्यांचं काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडलंय त्यांच्या संघासाठी मी तर म्हणतो, कारण संघाची धावसंख्या पोहोचली ती जवळजवळ 14 या अंकावर. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावाची गरज आणि 17 धावा. काय घडणार पाहायला मिळेल या पुढच्या 10 मिनिटात. आणि या वर्षीचा फॉर्म मध्ये असणारा प्लेअर हा सुयोग. जवळजवळ सिरीजसाठी त्याच्या नावाची चर्चा खूप ऐकायला भेटते, हाच तो सुयोग. परंतु श्रेया 11 संघाची सुद्धा तितकीच बॅटिंग चांगली आहे. त्याच्या पुढे अतुल अमरे आणि मनोज पांचाल यांच्यासारखे घातक फलंदाज त्याच्या समोर उभे आहेत. तर पाहूया सुयोग काय करत आहे ते. दुसरं षटक प्रगतीपथावर सुयोग. 12 चेंडू आणि 17 धावा. अतुल टू सुयोग. सुयोग यांचा 10-12 पावलांचा स्टार्ट. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने, परंतु सुंदर झेल पिंटू बर्चा यांच्याकडून पाहायला मिळते. सुंदर झेल आणि डीजे. मिळते ते पिंटू बर्चा यांच्याकडून आणि हा मोठा झटका मिळाला तो श्रेया 11 संघाला. स्वागत केलं जाईल यूट्यूब. तर आपले पाहुणे मिलिंद सावंत आणि फ्रॉम जांभिवली त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. कायम आपल्या सामन्यांसाठी त्यांचं योगदान लाभलेलं असतं, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. सामन्याकडे बोलूया. स्ट्रायकिंग गेटला बाबू पांचाल. मनोज हा चेंडू जबरदस्त, परंतु थोडेसे पंच शिक्षा करतायत मित्र म्हणा. सुयोग या गोलंदाजाला स्वर चेंडू ची सांगता होत्या. धावफलकात 1 निव्वळ होते. धावफलक जाऊन स्थिरावलंय ते मात्र 16 या अंकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना
चांगली क्षेत्ररक्षणाची युवरचना मात्र सदवजाना अजिंक्य जाधव कर्णधार आहे संघाचा. 30 धावांवरती रोख लावायचा. गोलंदाजी मार्केटवरती तयार. स्ट्रायकिंग एंडला बाबू. हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. आता मात्र थोडस दडपणाखाली आलं असेल मनोज पांचाल उर्फ बाबू. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार तुम्ही पाहायला मिळाले होते. सुयोग मात्र आता मात्र हवी होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुयोगच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील काही शेवटचे चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी राकेश खरिवले काही कानमंत्र देताना नॉन स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर राज पाटील अजूनही मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त स्ट्रोक मात्र लॉंगलेगच्या दिशेने पाहायला मिळाला. बाबू पांचाल याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावफलक मात्र जाऊन पोचलं. ते मात्र 20 या अंकावरती. चेंडू पाठवायचे. जुना चेंडू पाठवायचा. जुना ओके ओके. चेंडू आला. मॅच 20 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 31 धावांचा पाठलाग करत असताना मनोज पांचाल अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. आतापर्यंत 20 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. मनोज पाटील आणि राज पाटील. मनोज पांचाल आणि राज पाटील अशी जोडसाखळी मैदानावरती आहे. खेळ करते गोलंदाज सुयोग पाटील तयार. हा पुन्हा एकदा माइटी हिट लगावला. अजिंक्य जाधव चेंडूवरती येणार. आज सोपा झेल मात्र अजिंक्य जाधवने सोडलाय. सोपा झेल. अजिंक्य स्वतः कर्णधार चूक करतोय आणि गचाल असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अजिंक्य जाधव कडून. आणि मनोज पांचाल याला मात्र संधी मिळेल आणि संधीचं सोनं कशा प्रकारे करणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि सिद्धेश आमरे यांच्याकडून अजिंक्य जाधव या झेलसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. इंडो स्पेस. मनोज वैयक्तिक 19 धावांवरती खेळ करतोय. हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. पंच आपल्याकडे होता. स्वेअर चेंडूची खराब गोलंदाजी आणि डिक्लेअर एरियामध्ये 1 धाव या चेंडूवरती आली. थोडीशी खराब गोलंदाजी. स्वतः संघ मालक आहेत मात्र मनोज पांचाल आपल्या संघासाठी चांगलं योगदान. अतिशय जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 19 धावांवरती खेळ करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुयोग थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते सुयोग कडून. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. प्रणय चेंडूवरती नाही परंतु प्रणयच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त फलंदाजी मात्र मनोज पांचाल याच्या माध्यमातून. आणि पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक ट्रॉली लगेच घेऊन जायचंय पाणी. अतिशय जबरदस्त फलंदाजी मात्र मनोज पांचाल याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 28 या अंकावरती. अजूनही गरज असेल ते मात्र 3 धावांची. 6 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण असेल. कशा प्रकारे आता विचार केला तर मनोज पांचालची बॅट मात्र तलपल्या. आतापर्यंत मी तर म्हणेन 23 धावांची 8 चेंडू आणि 23 धावांची केली मात्र साकारताना मनोज पांचाल अजूनही मैदानावरती तळ ढकून बसलाय. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडचा विचार करा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल राज पाटील. 6 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण असताना कितपत धावा कशा प्रकारे धावा काढणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना अजिंक्य जाधव कर्णधार यानं गोलंदाजाचा वापर केला. राज सावंत अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याला आपण म्हटलं जातं. परंतु तो कशा प्रकारे गोलंदाजी करणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 3 धावा 6 चेंडू. आणि ओनर किशोर पाटील यांना थोडंसं टेन्शन असेल. परंतु पहिला सामने अजूनही 3 सामने आहेत आपल्याकडे. परंतु अजूनही मॅच मध्ये काय घडलं नाही बिघडलं नाही. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगू शकत नाही. शेवटचे चेंडू सांगतील. तर आपले प्रमुख पाहुणे प्रदीपजी एरुणकर यांना देखील विनंती असेल तुम्ही देखील समालोचन कक्षामध्ये येऊन बसा. अतिथी कक्षामध्ये आमिर पाटील जिथे कुठे असेल त्याने लगेचच टेच मध्ये यायचे. गोलंदाजी मार्ग तयार. स्ट्रायकिंगला राज. हा चेंडू जबरदस्त होता. तेवढाच चांगला फटका मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र घरंगला जातोय. चेंडू जातो सरळ सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. विजयी चौकार राजच्या बॅट मधून पाहायला मिळाला.
आणि निशान सावंत फक्त एडिटरचं काम करतो, परंतु आता चेंडू मात्र त्याला एडिट करता आला नाहीये. चेंडू गेला फरार 4 धावांसाठी आणि विजय चौकार राजच्या माध्यमातून. तर यापुढे सामना असेल आज्ञा 11 विरोधात आई एकविरा 11. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपला निर्णयावरती लगेचच अंमलबजावणी करा. प्रदीपजी येरुणकर आपणास विनंती असेल आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आपलं देखील